आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एकनाथ शिंदे समर्थकांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत गटप्रमुखांची जाहीर सभा घेतली। यावेळेला उद्धव ठाकरे यांनी शिंदे समर्थकांचा उल्लेख मिंधे गट असा केला। तर दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरतीच होणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी या गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना केली। एवढं आहे, दसऱ्याला किती असेल, किती पटीत असेल, आणि दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार, शिवतीर्थावरतीच घेणार। एक तर पहिली एक रिकामी खुर्ची पाहिली, संजय राऊत एक खुलासा करून टाकतो, कारण नाहीतर उद्या चौकट यायची की संजय राऊत मिंधे गटामध्ये गेले। नाही, मिंधे सगळे तिकडे गेलेले आहेत, पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय आणि सोबत आहे, लढाईमध्ये सोबत आहे, तलवार हातात घेऊन आघाडीवरती आहे। दुसऱ्या व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं, बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर, कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी अवलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते। मला आश्चर्य वाटतं की एवढे वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांनीच यांना सत्तेचं दूध पाजलं, मान मरातब दिला, आणि आता तोंडाची गटार उघडलेली यांची। मुंबईवरती आता गिधाडं फिरायला लागलेली आहेत, लचके तोडणारी अवलाद गिधाडांची ही फिरायला लागलेली आहे। मुंबई बळकवायची आहे, मुंबई गिळायची आहे। गिळायला देणार तुम्ही? लचका तोडायला देणार तुम्ही? आणि आजचं काही नवीन नाहीये, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत, आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह, तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते, मध्ये येऊन गेले। त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह, ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुमचा मान मरातब सगळी पदं दिली। मी येताना बघत होतो, रस्त्यावरती पाट्या आहेत, किती अंतर किती आहे, सुरत 232 किलोमीटर, म्हटलं बापरे किती लांब जावं लागलं यांना ढोकळा खायला। तर आमचा वडापावचा मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा ठेचा तुम्हाला काही जास्त वाटला का? आग झाली तुमची की ढोकळा खायला गेला? जाऊ दे, मला जास्त त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण पुन्हा दसरा येतोच आहे, तेव्हा जे काय काढायची लागतं ती मी काढणारच आहे। देशाचे गृहमंत्री आणि मुंबईत येऊन काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा। त्यांना माहिती नाही इकडे जमिनीतनं ही नुसती गवताची पाती नाही आहेत, तर तलवारीची पाती आहेत, आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही। आज सांगतोय, ठणकावून सांगतोय। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वृत्तीमध्ये फरक कसा असतो। एक तर मी गिधाड हा शब्द वापरला, तो मुद्दामून वापरला, कारण आज निवडणूक आल्यानंतर तुम्हाला मुंबई दिसते। मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? आणि मुंबई ही केवळ तुमच्यासाठी विकण्याची स्क्वेअर फुटातली जमीन असेल, पण माझ्यासाठी मातृभूमी, आमच्या सगळ्यांसाठी मातृभूमी आहे। आणि 105 वीरांनी
बलिदान देऊन मिळवलेली ही मुंबई आहे, ही आमची मातृभूमी आहे. आणि म्हणून मी अमित शहाना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा, हिम्मत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. आणि त्याहून पुढे हिम्मत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा. कुस्ती आम्हाला सुद्धा येते, आमची तर परंपरा तीच आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिम्मत असेल तर या समोर. आज सुद्धा दिल्लीत गेलेत म्हणे, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ. मुजरे मारायला जातात दिल्लीमध्ये, किती वेळा झुकले असतील, पण महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीमध्ये ठणकावून का नाही सांगत की हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गेलाच कसा? सांगा ना, हिम्मत असेल तर पंतप्रधानांना सांगा. आणि आज मी आणखीन एक बातमी ऐकली, त्या वेदांत म्हणजे सेमी कंडक्टर त्या प्रकल्पाला केंद्र आणखीन सवलती देतंय. म्हणजे तुमचं आधीच ठरलं होतं की महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला न्यायचा आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर केंद्राकडनं भरघोस सवलती द्यायच्या. मग महाराष्ट्रात असताना किंवा महाराष्ट्रात येताना का सवलती दिल्या नाही? हा विषय नुसता वरवरचा किंवा महापालिका जिंकण्याचा नाहीये. मुळामध्ये मुंबई तुम्हाला गिळताना तुमचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? मी कमळाबाई आज पहिल्यांदा बोललो. का बोललो माहितीये तुम्हाला? कारण त्यानं मला जाणीव करून द्यायचे कमळाबाईला की ही शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची नाहीये. कमळाबाई शब्द माझा नाही, कमळाबाई शब्द हा बाळासाहेबांनी दिलेला आहे. आणि ही तीच शिवसेना आहे बघा, गच्च भरलेली आहे इकडे. हे बघितल्यानंतर पुन्हा मुंबईवरती हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका, तसं धाडस करू नका. काय वंशवाद म्हणजे काय? मी म्हटलं ना, मला अभिमान आहे. माझे आजोबा त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक अग्रणी नेते होते आणि माझे वडील आणि माझे काका सुद्धा त्यांच्या सोबतीला मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी लढत होते. ही आमची परंपरा आहे. आज मी तुमच्या समोर आहे, आदित्य आहे. आणि वंशवादावरून टीका जर करणारच असाल तर पहिला तुमचा वंश कोणता त्याच्यावरूनच वाद आहे. कारण एवढे उपरे घेतलेत, एवढे उपरे बाहेरचे नेते घेतलेले आहेत की ते घेतल्यानंतर आता तुमचा 52 कुळे का 152 कुळे हेच कळत नाहीये. कशाला नको तिकडे बोलताय? माझं म्हणणं काय, मुद्द्याचं बोला, कामाचं बोला. बाष्पळ बडबड कशाला करताय? त्यामुळे अनेक मुद्द्यांच्या आधारानं उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर जबरदस्त घणाघात केला. पण या सगळ्या घणाघाताला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून प्रत्युत्तर दिलं. जशी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा संपली, तिकडे एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आणि त्यांचं भाषण सुरू झालं. याच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांना खास चांदीचा धनुष्यबाण देण्यात आला आणि यात बऱ्याच गोष्टी सांगण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि भाजपवर तोफ डागली, तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोकर समजलं किंवा तशी वागणूक दिली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असं रोखठोक मत एकनाथ शिंदे यांनी मांडलं. जो परिवर्तन आप सब लोगों ने देखा है कि सिर्फ महाराष्ट्र ने उसकी दखल नहीं ली, बल्कि सिर्फ देश ने नहीं, पूरे दुनिया के 33 देशों ने ये जो हमारा उठाव था, जो मराठी में हम लोग कहते हैं कि उठाव, एक संघर्ष की लड़ाई थी. और ये लड़ाई हम लोगों ने क्यों लड़ी थी कि किसी को मुख्यमंत्री बनना था या किसी को मंत्री बनना था, इसलिए नहीं की थी. क्योंकि हम लोग सत्ता में थे. मेरे साथ में 8-9 मंत्रियों ने सत्ता त्याग दी थी. सत्ता कोई छोड़ता नहीं. ये ग्राम पंचायत का सरपंच हो या नगर सेवक या पार्षद हो, वो सत्ता छोड़ने के पद छोड़ने के लिए 10 बार 100 बार सोचता है. आप ही बताओ कि जब शिवसेना भारतीय जनता पार्टी का गठबंधन था और हम लोग लड़े किसके साथ थे? सामने लड़े किसके सामने थे? तो कांग्रेस और राष्ट्रवादी के सामने लड़े थे. और
जो सरकार किसके साथ हमें गठित करने की आवश्यकता थी, जो जनता ने हमें सपोर्ट किया था, समर्थन दिया था कि शिवसेना भारतीय जनता पार्टी का सरकार स्थापन होगा। लेकिन क्या हुआ, जो लोगों को भी मतलब विश्वास भी नहीं हो रहा था कि कांग्रेस और राष्ट्रवादी जिनके साथ हम लड़े पिछले कई साल, उनके साथ हम सरकार बनाएंगे। महाराष्ट्र में सरकार सत्ता के प्रमुख पद पर, मुख्यमंत्री पद पर हमारा व्यक्ति जो नेता होने के बावजूद जब अन्याय होने लगा, अन्याय की भी एक परिसीमा होती है। अन्याय की परिसीमा बर्दाश्त करने का भी एक मर्यादा होती है, लेकिन उस मर्यादा से जब ऊपर जाते हैं तब निश्चित रूप से एक संघर्ष, एक उठाव होता है। बाला साहब जी ने ऐसा ही कहा था, मराठी में कहा था उन्होंने, जब मैं काँग्रेस और राष्ट्रवादी हे आपले शत्रू आहेत, त्यांना कधी जवळ करता कामा नये, त्यांना जवळ करायची वेळ येईल तेव्हा माझं दुकान बंद करेन, म्हणजे शिवसेनेचं काम बंद करेन। लेकिन दुर्भाग्यवश क्या हुआ, दुर्भाग्यवश एक कुर्सी की लालच में, एक मुख्यमंत्री पद प्राप्त करने के लालच में शिवसेना भारतीय जनता पार्टी को दूर रखकर कांग्रेस राष्ट्रवादी के साथ गठबंधन किया गया। मुझे ये भी कहा है कि कौन मिंदेगट बोलले ना काहीतरी, हाँ मिंदेगट, मिड्डे नाही मिंडे, आम्ही मिंदे, आता आम्ही बाळासाहेबांचे सगळे खंदे लढवई आहोत, आम्ही मंदे नाही आहे। मिंदेपणा कोणी केला, सरकार बनवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं, हे सगळा महाराष्ट्र आणि देश बघतोय। त्याचबरोबर सांगितलं, आबा आम्ही आता आसमान दाखवू, कोणाला, आम्हाला बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवायची वेळ तुम्हाला येणारच नाही, कारण तुम्हाला आसमान 3 महिन्यापूर्वी आम्ही दाखवलेलं आहे। 3 महिना पहिला आसमान दिखा दिया है, दिखा है ना। आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालोय, म्हणून तर त्यांना ठेचलंय। ठेचा खाऊन मोठे झालो, ठेचा खाऊन मोठे झालो म्हणून त्यांना ठेचलंय ना आपल्या लोकांनी। एवढी सत्ता महाविकास आघाडी खाली पाडण्याचं काम हे काय छोटं काम नव्हतं, मोठं काम होतं। आम्हाला म्हटलंय बाप चोरणारी टोळी, खरं म्हणजे आम्हाला अभिमान आहे। आम्ही, बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही सैनिक आहोत, आणि आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे का, मग असं आम्ही म्हणायचं का, असं आम्ही म्हणायचं। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जेवढ्या जोराचा वार तेवढा जोरदार प्रतिवार, अशाच प्रकारचं युद्ध आज रंगल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। ते थोड्याच वेळात कदाचित त्यांना भेटू शकतात। एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा 1 दिवसाचा होता, मात्र उद्याला देखील मुख्यमंत्री दिल्लीत असणार आहेत असं सूत्रांचं म्हणणं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज संध्याकाळी दिल्लीच्या दौऱ्यावर पोहोचलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा परत येणार होते, पण ते उद्यालाही दिल्लीत राहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आज शिवसेनेच्या दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात देशभरातल्या शिवसेनेच्या विविध राज्यांच्या प्रमुखांना बोलावण्यात आलं होतं। विविध राज्यांच्या प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट कधी ठरली नेमकी? महत्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत त्यांचा मुक्काम आहे। त्यांचा जो शासकीय दौरा आला होता त्या दौऱ्यामध्ये ते रात्री उशिरा मुंबईला परतणार होते, पण आता ज्या पद्धतीनं माहिती मिळते एकनाथ शिंदे हे दिल्लीतच थांबणार आहे आणि होऊ शकतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रात्रीच
त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. कारण की उद्या खास करून जर बघितला आपण अमित शहा यांचा बिहार दौरा आहे आणि ते आता नुकताच आपला दौरा आटपून अमित शहा आता दिल्लीत परतलेले आहेत. त्यामुळे होऊ शकतं उशिरा रात्री त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत थांबण्याचा निर्णय घेतला. त्याचमुळे होऊ शकतं की त्यांचे रात्री अमित शहा यांच्यात भेट होईल अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. अर्थात अमित शहा आणि एकनाथ शिंदे हे दोघंही रात्री उशिरापर्यंत अभ्यास आणि काम करणारे नेते आहेत. त्यामुळे बैठकीत काही नक्कीच ठरू शकतं. तिकडे उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी सुद्धा उत्तर दिलंय. संघर्ष करणाऱ्यांना शेलार मामा म्हणतात असं ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलंय. जो घरातून बाहेरच पडत नाही त्यांना सन्मानानं लोक घरी बसवतात असंही इतिहास सांगतो असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. त्यामुळे हे वार प्रतिवार आता अधिकाधिक जोरदार आणि आक्रमक होत जाणार. तिकडे दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेनेनं आता थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. शिवसेनेच्या याचिकेवर उद्या म्हणजे गुरुवारी सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली. याबद्दलचा अर्जसुद्धा फार पूर्वीच पालिकेकडे देण्यात आला आहे, मात्र त्यावर अद्याप पालिकेचा निर्णय झालेला नाही. मुंबई महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. पालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अद्याप परवानगी न दिल्यानं शिवसेनेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता कोण घुसखोरी करतो त्याच्यासाठी घुसखोरी केली आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर निश्चित महाराष्ट्र सरकारची सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कायदा आहे. ते आता कोर्टामध्ये गेले. सन्माननीय कोर्ट जे आदेश देईल ते असे घुसून आणि घासून काही सभा घेता येत नाही. सभा घेण्यासाठी कायदा आहे, नियम आहे, धोरण आहे. आजही तीच आहे. आपल्याला आम्हाला कळतंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे चांगले चेहरे किंवा चांगले पदाधिकारी यांना कसं अडकवण्यासाठी ही सगळी त्याच्या मागची षडयंत्र नाही. आरोप नाही दिसतंय. आरोप कशाला करायला पाहिजे? जे सत्याची फॅक्ट सत्यता नक्की काय आहे ते दिसतंय. त्यामुळे शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा आहे कदाचित उद्याला कळेल. पण आज मात्र मुंबईत गोरेगावमध्ये उद्धव ठाकरे यांचा तर दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचा आवाज थेट महाराष्ट्रभर घुमला यात काहीच शंका नाही. दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. असं परखड मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचं फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी कौतुक केलंय. यूएनच्या महासभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही मोदींचं वक्तव्य अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं असल्याचं म्हटलंय. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण म्हणजे साम्राज्यवाद आणि वसाहतीकरणाची आठवण करून देणारं असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ते बोलत होते. युद्ध किंवा शांतता यापैकी एका पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे. रशिया सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियानं सामूहिक सुरक्षेचं उल्लंघन केल्याचं ते म्हणालेत. ज्यांनी या युद्धाबाबत तटस्थ राहण्याचं ठरवलंय त्यांची चूक केल्याचं परखड मत मॅक्रॉन यांनी व्यक्त केलं. ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी युक्रेनमध्ये युद्धबंदीची मागणी केली आहे. महासभेच्या सर्वसाधारण चर्चेत ते बोलत होते. संकटाचे आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्नांना आमचं समर्थन असल्याचं ते म्हणालेत. यासाठी निर्बंधाची ठोस अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच जागतिक शांतता मिळवायची असेल तर संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. व्हेनेझुएलातील संकटांचाही उल्लेख त्यांनी केलाय आणि ब्राझीलने तिथल्या नागरिकांना जीवन पुन्हा सुरू करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी आपली सीमा खुली केल्याचं ते म्हणाले. 2018 पासून 60 लाख नागरिकांना व्हेनेझुएलातून बाहेर पडावं लागलंय. त्यापैकी बरेच जण ब्राझीलमध्ये आले.
आमच्या ऑपरेशन वेलकम मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. काळ्या समुद्राद्वारे युक्रेनमधून धान्य निर्यात पुन्हा सुरू करण्याचा करार म्हणजे अलीकडच्या दशकातील संयुक्त राष्ट्रसंघाचं सर्वात मोठं यश असल्याचं तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांनी म्हटलंय. महासभेच्या सर्वसाधारण चर्चेत ते बोलत होते. कोरोना काळात आपण खूप गोष्टी शिकलो. त्यातला एक मोठा धडा जागतिक स्तरावर भेसावणाऱ्या धोक्याचं निराकरण, आंतरराष्ट्रीय एकता प्रस्थापित करून त्याला सामोरं जाणं. जागतिक अर्थव्यवस्थेवर याआधीच अशा संकटांचा प्रभाव पडत आलाय. कोरोनामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळी, रशिया युक्रेन युद्धामुळे आणखी एक नवं संकट निर्माण झाल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं इराणचे अध्यक्ष इब्राहिम राईसी, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि ब्रिटनचे पंतप्रधान लीज ट्रस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. युक्रेन आणि रशियाचे युद्ध, महागाई आणि आर्थिक अस्थिरता, दहशतवाद आणि वैचारिक समस्या, पर्यावरणाचा ऱ्हास, विनाशकारी पूर, दुष्काळ आणि आग आणि सध्या सुरू असलेली महामारी ही मोठ्या संकटांपैकी काही आहेत. उपस्थित नेत्यांची भाषणं मंगळवारी सुरू झालीत आणि सोमवारपर्यंत चालतील. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं रविवारी सांगितलंय की रशियन सैन्यानं अनेक क्षेत्रांमध्ये युक्रेनच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करणं सुरूच ठेवलंय. तर युक्रेनच्या सैन्यानं दावा केलाय की त्यांच्या सैन्यानं खार्किव प्रदेशातील ओस्किल नदी ओलांडली आहे आणि नदीच्या दोन्ही बाजू सध्या युक्रेनच्या नियंत्रणात आहेत. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेव्कोव्ह यांनी सांगितलंय की रशियन सैन्याने खार्किव प्रदेशात हजारो तोफखाना असलेल्या युक्रेनियन दारुगोळा डेपोवर हल्ला केलाय. रशियन हवाई संरक्षण यंत्रणांनी वेगवेगळ्या भागात अनेक ड्रोन खाली पाडलेत. त्याच दिवशी HIMARS मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमचे 8 शेल हवेत नष्ट केलेत. काम्यंका हे इझियमच्या दक्षिणेकडील एक छोटंसं गाव आहे जिथे भीषण युद्ध झाली आहेत. काम्यंका गावात स्फोटकांचा मोठा धोका आहे. तिथे राहणाऱ्या 1200 लोकांपैकी सध्या फक्त 10 लोक शिल्लक आहेत. 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन सैन्यानं पहिल्यांदा ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये हा भाग होता आणि कब्जा करणाऱ्या सैन्याचं हे कमांड सेंटर बनलंय. मार्चच्या सुरुवातीस शहर जवळजवळ पूर्णपणे अलिप्त झालं होतं. मोबाईल फोनला नेटवर्क नाही, वीज नाही. रहिवाशांना युद्धात काय चाललंय, त्यांचे नातेवाईक जिवंत आहेत की नाही, युक्रेन अजूनही आहे की नाही हे माहीतही नव्हतं. रशियाने सोमवारी सांगितलं की त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या झापोरिझिया येथे मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमचा एक प्लांट यशस्वीरित्या नष्ट केलाय. तर युक्रेननं दावा केलाय की पूर्वेकडील आघाडीवरील रशियन आक्रमण यशस्वीपणे थांबवण्यात यश आलेलं आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेकोव्ह यांनी सोमवारी एका ब्रीफिंगमध्ये सांगितलंय की पूर्वेकडील आघाडीवरील रशियन एरोस्पेस फोर्सेसनं गेल्या 24 तासात डोनेत्स्क प्रदेशातील अनेक युक्रेनियन लक्ष्यांवर केंद्रित हल्ले करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. युक्रेनियन सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने सांगितलं की त्यांनी कुपियान्स्कवरील रशियन हल्ले परतवून लावताना बाखमुट आणि औडिव्हका वरील रशियन हल्ले रोखताय. खार्किव प्रदेशातून रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर आता क्रेमलिनकडून या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री यांनी सोमवारी रशियन सैनिकांवर युद्ध गुन्ह्याचे आरोप फेटाळून लावलेत. मॉस्कोच्या विशेष लष्करी कारवाईच्या आधीच्या काळात रशियन सैन्याने कीव प्रदेशातील बुचा येथून बाहेर पडल्यानंतर इझियम शहराजवळील सामूहिक दफन स्थळाबद्दलच्या बातम्या जशा खोट्या होत्या तशाच या बातम्याही खोट्या असल्याचं पेस्कोव्ह यांनी म्हटलंय. रशियाला डोनबास आणि क्रायमियामधून बाहेर काढता यावं यासाठी युक्रेनला पाश्चात्य देशांमधून मिळालेल्या लांब पल्ल्यांच्या मिसाईल्सबाबतही पेस्कोव्ह यांना विचारण्यात आलंय. डोनबासनं त्यांच्या स्वातंत्र्याच्या केलेल्या घोषणेनंतर डोनबासला लागेल ती मदत रशियातर्फे केली जाईल असं पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केलंय. सोमवारी युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ क्षेपणास्त्र हल्ला दर्शवणारा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. युक्रेनच्या अणुऊर्जा संस्थेनं सांगितलंय की सोमवारी पहाटे रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याने दक्षिण मायकोलाइव्ह प्रदेशातील अणुऊर्जा प्रकल्पासह औद्योगिक संकुलाला मोठी हानी झालेली आहे. अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर हा हल्ला झाल्यानं औद्योगिक संकुलामधील इमारतींच्या 100हून अधिक खिडक्या फुटल्यात.
या हल्ल्यामुळे जवळचा जलविद्युत प्रकल्पही तात्पुरता बंद झालाय, पण अणुप्रकल्पाच्या अणुभट्ट्यांवर त्यांचा परिणाम झालेला नाहीये. पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या रशियन नियंत्रित प्रदेशांनी मंगळवारी रशियामध्ये सामील होण्यासाठी या आठवड्यात सार्वमत घेण्याचं जाहीर केलंय. लुहान्स्क प्रदेशातील प्रशासनानं सांगितलं की सार्वमत सप्टेंबरमध्येच घेतलं जावं. आम्ही सर्वजण गेल्या 8 वर्षांपासून रशियामध्ये सामील होण्यासाठी या सर्व मताची वाट पाहत आहोत, असं लुहान्स्कचे रशिया नियुक्त प्रमुख लिओनिड पासेचनिक म्हणाले. डोनेत्स्क पीपल्स काउन्सिलनं सार्वमतासाठी मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. अमेरिका आणि फ्रान्सनं पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत हे युद्धाचं युग नाही असं परखड मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचं फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी कौतुक केलंय. युएनच्या महासभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही मोदींचं वक्तव्य अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं असल्याचं म्हटलंय. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण म्हणजे साम्राज्यवाद आणि वसाहतीकरणाची आठवण करून देणारं असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ते बोलत होते. युद्ध किंवा शांतता यापैकी एका पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे. रशिया सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियानं सामूहिक सुरक्षेचं उल्लंघन केल्याचं ते म्हणालेत. ज्यांनी या युद्धाबाबत तटस्थ राहण्याचं ठरवलंय त्यांची चूक केल्याचं परखड मत मॅक्रॉन यांनी व्यक्त केलंय. ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी युक्रेनमध्ये युद्धबंदीची मागणी केली आहे. महासभेच्या सर्वसाधारण चर्चेत ते बोलत होते. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. येत्या दसरा मेळाव्यात शिवसेनेनं ताकद दाखवून देण्याचा निर्धार केलाय. ताकद दाखवून देण्यासाठी ठाकरे कुटुंब सर्व अर्थानं मैदानात उतरणारे. विशेष म्हणजे आता तेजस ठाकरे सुद्धा प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे यांचं लॉन्चिंग होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त. ठाकरे कुटुंबातील नव्या दमाचा तरुण राजकीय मैदानात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या या पोस्टरवर तेजस ठाकरे ठळकपणे दिसतायत. बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची वज्रमूठ ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. शिंदे गट वेगळा झाल्यानंतर आणि संजय राऊत जेलमध्ये गेल्यानं शिवसेनेची बाजू कमकुवत झाली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेचा किल्ला लढवत आहेत. या संकटाच्या वेळी तेजस ठाकरे यांचं पदार्पण शिवसेनेला नवं बळ देणारं ठरू शकतं. याआधी सुद्धा तेजस यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची चर्चा चांगलीच रंगलेली होती. तेजस ठाकरेंच्या वाढदिवसाला आजचा छावा उद्याचा वाघ अशा आशयाचे होर्डिंग्स मुंबईतल्या वरळी भागात लावण्यात आले होते. तर गेल्या वर्षी तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिलिंद नार्वेकरांनी सामनामध्ये शुभेच्छा जाहिरात दिली होती. इतकंच नव्हे तर मिलिंद नार्वेकर यांनी एक घाव दोन तुकडे हे पोस्टर ट्विटही केलं होतं. त्यामुळं तेजस ठाकरे विवियन रिचर्ड्स यांच्याप्रमाणेच क्रिकेटच्या नव्हे तर राजकीय पिचवर बॅटिंग करणार असल्याचं तेव्हाच स्पष्टही झालेलं होतं. इतकंच नाही तर तेजस ठाकरे माझ्याप्रमाणेच आक्रमक असल्याचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं. उद्धवचा दुसरा मुलगा तेजस आला असेल, इकडे बसला असेल, तो एक कडक डोक्याचा पोरगा आहे, आवड आहे, माझ्यासारखाच आहे. मला जे आवडायची त्याला आवड आहे. तेजस ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाच्या चर्चेवर आदित्य ठाकरेंनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. नाही हो, ही बातमी कुठून पेरली जाते मला माहित नाही. तुम्ही त्या सोर्सेसना सोडून द्या. काय झालेलं आहे की त्यांच्या वाईल्ड लाईफच्या कामात व्यस्त आहेत आणि आमचं वाईल्ड लाईफ वेगळं चालू आहे.
आदित्य ठाकरेंनी तेजस ठाकरेंच्या राजकीय पदार्पणाचा इन्कार केलाय. मात्र आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंब त्यांचा युवा चेहरा मैदानात उतरवून ही लढाई जिंकण्याची मोर्चे बांधणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात नेमकं काय होतं ते. तिकडे राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली. मिशन 98च्या माध्यमातून भाजप त्यांच्या जागा वाढवणार आहे. भाजपचं मिशन 98 नेमकं आहे तरी काय, पाहुयात एक खास रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीत विजयाचा मंत्र, विजयाच्या दिशेनं भाजपचं पाऊल. मिशन 98 फडकवणार विजयाचा झेंडा. लोकसभेनंतर आता भाजपनं 98 विधानसभा मतदारसंघांवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. गेल्या काही वर्षात न जिंकलेल्या 98 मतदारसंघांसाठी भाजपनं रणनीती आखली आहे. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपनं आता जोरकसपणे पावलं टाकली आहेत. प्रत्येक 5 विधानसभा मतदारसंघांमागे एक मंत्री प्रभारी म्हणून नेमला जाणार आहे. मिशन 98ची जबाबदारी श्रीकांत भारतीय यांच्याकडे देण्यात आलेली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. भाजपच्या मिशन 98वर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मिशन राजकारणाचं नसावं तर विकासाचं असावं असा टोला विरोधकांनी लगावलाय. युवकांना संधी मिळण्याच्या मिशनला प्राधान्य द्या असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिलेला आहे. माझं एकच म्हणणं आहे की मिशन आकावं, कारण शेवटी तो त्या पार्टीचा विषय आहे. या मिशनमध्ये कुठेतरी विकासाचं मिशन सुद्धा असण्याची जरूरत आहे. महाराष्ट्र हा नेहमीच एक नंबरला राहिलेलं राज्य आहे. त्यांच्या मिशनमध्ये महाराष्ट्राचा विकास, युवकांसाठी संधी हे सुद्धा कुठेतरी असावं, पण ते दिसत नाही. त्यांच्या सगळ्या मिशनमध्ये फक्त राजकारणच आपल्याला बघायला मिळतं. विधानसभा निवडणुकांसाठी सगळेच राजकीय पक्ष आघाडी आणि युतीच्या माध्यमातून ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र भाजपनं मित्र पक्षांना सोबत ठेवत आपल्या जागा वाढवण्यासाठी मिशन 98वर भर दिलाय. आता या मिशनला मतदार कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. आपल्या आघाडी आणि युतीसोबतच आपला आकडा कसा वाढेल यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळतात. मात्र भाजपाने मिशन 98 सुरू केलेलं आहे. या मिशनद्वारे आता 98 मतदारसंघांवरती भाजप आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. या मिशन 98साठी मतदार नेमका कसा प्रतिसाद देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवलाय. या प्रकरणी पूर्णतः चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आणि सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलंय. पत्राचाळ प्रकरणी शरद पवार आक्रमक. शरद पवारांकडून चौकशीची मागणी. पत्राचाळ प्रकरणी पवारांनी आरोप फेटाळले. भाजपवर शरद पवारांचा पलटवार. पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी नुकतंच ईडीनं संजय राऊतांविरोधात आरोपपत्र सादर केलंय. पत्राचाळ पुनर्विकासासंदर्भात शरद पवारांनी बैठक घेतल्याचा ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं. भाजपनं पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यावर आता शरद पवारांनी जोरदार पलटवार केला. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. कुणी चौकशी करण्याची मागणी केली ती माझी असेल किंवा कुणाची असेल, चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका आमची नाही. चौकशी करा. अगदी 4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात
जेवढ्या लवकर करता येईल तेवढी करा आणि चौकशी झाल्याच्या नंतर अर्थात जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर त्यासंबंधी काय भूमिका घेणार आरोपकर्त्यांच्या बाबतीत हेही राज्य सरकारने द्यायचं. पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय. 2006 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी म्हाडा अधिकारी आणि पत्राचाळीतील रहिवाशांची एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला संजय राऊत हजर होते असा दावा ईडीकडून करण्यात आलाय. यावर पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. त्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नव्हता असा दावा शरद पवारांनी केलाय. त्यासाठी पवारांनी त्या बैठकीचं इतिवृत्त प्रसार माध्यमांसमोर ठेवलं. टेनंट विरुद्ध बिल्डर असा तो वाद होता आणि ते पेपर त्यांना सबमिट करा गव्हर्नमेंटला आणि लेट गव्हर्नमेंट टेक द डिसिजन असं तुम्हाला मी पेपर देतो. आणि त्याच्यात नंतर तिथे असं लिहिलं आहे की ही कंक्लुडेड द मीटिंग बाय आस्किंग देम टू सबमिट कॉपीज ऑफ द हायकोर्ट जजमेंट टू सेक्रेटरी हाऊसिंग, सेक्रेटरी ऑफ हाऊसिंग अप्राइज द चीफ मिनिस्टर रिगार्डिंग द अबाव मीटिंग. आपण जर काही केलेलं नाही आहे, जनतेच्या पैशाची आपण लूट केलेली नाही आहे, तर आज लोकांनी घाबरण्याचं काय कारण आहे. आज जो तो ईडीवर बोलतो आहे. मला वाटतं देवेंद्रजींनी अतिशय सोप्या भाषेत सांगितलं, महाराष्ट्रात ईडी आहे ना, एकनाथराव आणि देवेंद्र सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे इथं तुम्ही त्या ईडीला घाबरण्याचं खरं आवश्यकता विरोधकांनी. ईडीच्या आरोपपत्रात शरद पवारांचा उल्लेख आल्यामुळे सत्ताधाऱ्यांना आरोप करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. तर शरद पवारांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. एकीकडे पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत अडचणीत आले आहेत, दुसरीकडे पवारांच्या उल्लेखामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि हा कलगीतुरा असाच सुरू राहणार. पाहुयात पत्राचाळ प्रकरणात पुढे आणखीन काय काय होतं ते. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर एक चटका लावणारी बातमी. एक छोटंसं गाव आहे जिथे भीषण युद्ध झाली आहे. काम्यंका गावात स्फोटकांचा मोठा धोका आहे. तिथे राहणाऱ्या 1200 लोकांपैकी सध्या फक्त 10 लोक शिल्लक आहेत. 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन सैन्यानं पहिल्यांदा ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये हा भाग होता आणि कब्जा करणाऱ्या सैन्याचं हे कमांड सेंटर बनलंय. मार्चच्या सुरुवातीस शहर जवळजवळ पूर्णपणे अलिप्त झालं होतं. मोबाईल फोनला नेटवर्क नाही, वीज नाही. रहिवाशांना युद्धात काय चाललंय, त्यांचे नातेवाईक जिवंत आहेत की नाही, युक्रेन अजूनही आहे की नाही हे माहीतही नव्हतं. रशियाने सोमवारी सांगितलं की त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या जापोरिझिया येथे मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमचा एक प्लांट यशस्वीरित्या नष्ट केलाय. तर युक्रेननं दावा केलाय की पूर्वेकडील आघाडीवरील रशियन आक्रमण यशस्वीपणे थांबवण्यात यश आलेलं आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेकोव्ह यांनी सोमवारी एका ब्रीफिंगमध्ये सांगितलंय की पूर्वेकडील आघाडीवरील रशियन एरोस्पेस फोर्सेसनं गेल्या 24 तासात डोनेत्स्क प्रदेशातील अनेक युक्रेनियन लक्ष्यांवर केंद्रित हल्ले करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. युक्रेनियन सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने सांगितलं की त्यांनी कुपियान्स्कवरील रशियन हल्ले परतवून लावताना बाखमुट आणि औडिव्हका वरील रशियन हल्ले रोखतात. खार्किव्ह प्रदेशातून रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर आता क्रेमलिनकडून या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री यांनी सोमवारी रशियन सैनिकांवर युद्ध गुन्ह्याचे आरोप फेटाळून लावलेत. मॉस्कोच्या विशेष लष्करी कारवाईच्या आधीच्या काळात रशियन सैन्याने कीव्ह प्रदेशातील बुचा येथून बाहेर पडल्यानंतर इझियम शहराजवळील सामूहिक दफन स्थळाबद्दलच्या बातम्या जशा खोट्या होत्या तशाच या बातम्याही खोट्या असल्याचं पेस्कोव्ह यांनी म्हटलंय. रशियाला डोनबास आणि क्रायमियामधून बाहेर काढता यावं यासाठी युक्रेनला पाश्चात्य देशांमधून मिळालेल्या लांब पल्ल्यांच्या मिसाईल्सबाबतही पेस्कोव्ह यांना विचारण्यात आलंय. डोनबासनं त्यांच्या स्वातंत्र्याच्या केलेल्या घोषणेनंतर डोनबासला लागेल ती मदत रशियातर्फे केली जाईल असं पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केलंय.
सोमवारी युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ क्षेपणास्त्र हल्ला दर्शवणारा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. युक्रेनच्या अणुऊर्जा संस्थेनं सांगितलंय की सोमवारी पहाटे रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याने दक्षिण मायकोलाइव्ह प्रदेशातील अणुऊर्जा प्रकल्पासह औद्योगिक संकुलाला मोठी हानी झालेली आहे. अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर हा हल्ला झाल्यानं औद्योगिक संकुलामधील इमारतींच्या 100हून अधिक खिडक्या फुटल्यात. या हल्ल्यामुळे जवळचा जलविद्युत प्रकल्पही तात्पुरता बंद झालाय, पण अणुप्रकल्पाच्या अणुभट्ट्यांवर त्यांचा परिणाम झालेला नाहीये. पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या रशियन नियंत्रित प्रदेशांनी मंगळवारी रशियामध्ये सामील होण्यासाठी या आठवड्यात सार्वमत घेण्याचं जाहीर केलंय. लुहान्स्क प्रदेशातील प्रशासनानं सांगितलं की सार्वमत सप्टेंबरमध्येच घेतलं जावं. आम्ही सर्वजण गेल्या 8 वर्षांपासून रशियामध्ये सामील होण्यासाठी या सर्वमताची वाट पाहत आहोत, असं लुहान्स्कचे रशिया नियुक्त प्रमुख लिओनिड पासेचनिक म्हणालेत. डोनेत्स्क पीपल्स काउन्सिलनं सार्वमतासाठी मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. अमेरिका आणि फ्रान्सनं पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत हे युद्धाचं युग नाही असं परखड मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचं फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी कौतुक केलंय. युएनच्या महासभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही मोदींचं वक्तव्य अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं असल्याचं म्हटलंय. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण म्हणजे साम्राज्यवाद आणि वसाहतीकरणाची आठवण करून देणारं असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ते बोलत होते. युद्ध किंवा शांतता यापैकी एका पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे. रशिया सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियानं सामूहिक सुरक्षेचं उल्लंघन केल्याचं ते म्हणाले. ज्यांनी या युद्धाबाबत तटस्थ राहण्याचं ठरवलंय त्यांची चूक केल्याचं परखड मत मॅक्रॉन यांनी व्यक्त केलं. ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी युक्रेनमध्ये युद्धबंदीची मागणी केली आहे. महासभेच्या सर्वसाधारण चर्चेत ते बोलत होते. संकटाचे आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्नांना आमचं समर्थन असल्याचं ते म्हणाले. यासाठी निर्बंधाची ठोस अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच जागतिक शांतता मिळवायची असेल तर संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. व्हेनेझुएलातील संकटांचाही उल्लेख त्यांनी केलाय आणि ब्राझीलने तिथल्या नागरिकांना जीवन पुन्हा सुरू करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी आपली सीमा खुली केल्याचं ते म्हणाले. 2018 पासून 60 लाख नागरिकांना व्हेनेझुएलातून बाहेर पडावं लागलंय. त्यापैकी बरेच जण ब्राझीलमध्ये आले. आमच्या ऑपरेशन वेलकम मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. काळ्या समुद्राद्वारे युक्रेनमधून धान्य निर्यात पुन्हा सुरू करण्याचा करार म्हणजे अलीकडच्या दशकातील संयुक्त राष्ट्रसंघाचं सर्वात मोठं यश असल्याचं तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांनी म्हटलंय. महासभेच्या सर्वसाधारण चर्चेत ते बोलत होते. कोरोना काळात आपण खूप गोष्टी शिकलो. त्यातला एक मोठा धडा जागतिक स्तरावर भेसावणाऱ्या धोक्याचं निराकरण, आंतरराष्ट्रीय एकता प्रस्थापित करून त्याला सामोरं जाणं. जागतिक अर्थव्यवस्थेवर या आधीच अशा संकटांचा प्रभाव पडत आलाय. कोरोनामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळी, रशिया युक्रेन युद्धामुळे आणखी एक नवं संकट निर्माण झाल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं इराणचे अध्यक्ष इब्राहिम राईसी, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि ब्रिटनचे पंतप्रधान लीज ट्रस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. युक्रेन आणि रशियाचे युद्ध, महागाई आणि आर्थिक अस्थिरता, दहशतवाद आणि वैचारिक समस्या, पर्यावरणाचा ऱ्हास, विनाशकारी पूर, दुष्काळ आणि आग आणि सध्या सुरू असलेली महामारी ही मोठ्या संकटांपैकी काही आहेत. उपस्थित नेत्यांची भाषणं मंगळवारी सुरू झालीत आणि सोमवारपर्यंत चालतील. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं रविवारी सांगितलंय की रशियन सैन्यानं अनेक क्षेत्रांमध्ये युक्रेनच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करणं सुरूच ठेवलंय. तर युक्रेनच्या सैन्यानं दावा केलाय की त्यांच्या सैन्यानं खार्किव प्रदेशातील ओस्किल नदी ओलांडली आहे आणि नदीच्या दोन्ही बाजू सध्या युक्रेनच्या नियंत्रणात आहेत. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेव्कोव यांनी सांगितलंय की रशियन सैन्याने खार्किव प्रदेशात
हजारो तोफखाना असलेल्या युक्रेनियन दारुगोळा डेपोवर हल्ला केला. रशियन हवाई संरक्षण यंत्रणांनी वेगवेगळ्या भागात अनेक ड्रोन खाली पाडलेत. त्याच दिवशी HIMARS मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमचे 8 शेल हवेत नष्ट केले. काम्यंका हे इझियमच्या दक्षिणेकडील एक छोटंसं गाव आहे जिथे भीषण युद्ध झाली आहे. काम्यंका गावात स्फोटकांचा मोठा धोका आहे. तिथे राहणाऱ्या 1200 लोकांपैकी सध्या फक्त 10 लोक शिल्लक आहेत. 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन सैन्यानं पहिल्यांदा ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये हा भाग होता आणि कब्जा करणाऱ्या सैन्याचं हे कमांड सेंटर बनलंय. मार्चच्या सुरुवातीस शहर जवळजवळ पूर्णपणे अलिप्त झालं होतं. मोबाईल फोनला नेटवर्क नाही, वीज नाही. रहिवाशांना युद्धात काय चाललंय, त्यांचे नातेवाईक जिवंत आहेत की नाही, युक्रेन अजूनही आहे की नाही हे माहीतही नव्हतं. रशियाने सोमवारी सांगितलं की त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या जापोरिझिया येथे मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमचा एक प्लांट यशस्वीरित्या नष्ट केलाय. तर युक्रेननं दावा केलाय की पूर्वेकडील आघाडीवरील रशियन आक्रमण यशस्वीपणे थांबवण्यात यश आलेलं आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेकोव्ह यांनी सोमवारी एका ब्रीफिंगमध्ये सांगितलंय की पूर्वेकडील आघाडीवरील रशियन एरोस्पेस फोर्सेसनं गेल्या 24 तासात डोनेत्स्क प्रदेशातील अनेक युक्रेनियन लक्ष्यांवर केंद्रित हल्ले करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. युक्रेनियन सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने सांगितलं की त्यांनी कुपियान्स्कवरील रशियन हल्ले परतवून लावताना बाखमुट आणि औडी आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून हसवणाऱ्या कलाकारानं अखेर जगाचा निरोप घेतला. ए गजोधर, अब तबीयत कैसी है? 14 ऑपरेशन हो गए मेरे पे. 14 पूरे बदन में सलिया डाल दिया है. अब तो यही लगता है बिल्डिंग बना, मैं यहाँ से सीधा ऊपर ही जाऊंगा. जल्दी करना, हम दुआ करेंगे. राजू श्रीवास्तव यांचा गजोधर भैया जगभरात गाजला. कानपूरहून मुंबईत रिकाम्या हाती आलेल्या या कलाकारानं सिनेमा आणि टेलिव्हिजनवर प्रचंड यश मिळवलं. टी टाइम मनोरंजन शो पासून सुरू झालेला शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो पर्यंत पोहोचला. लाफ्टर शो, कॉमेडी शो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून राजू श्रीवास्तव सगळ्यांना खळखळून हसवत होते. अभिनेते आणि नेते यांची राजू श्रीवास्तव यांनी केलेली मिमिक्री सगळ्यांनाच आवडायची. अरे भैया, कोई हमारे दरवाजे आए और खाली चला जाए, ऐसे नहीं हो सकता. अरे जो कुछ मांगना है सीना ठोक के मांगो, मालूम है. वे एक अच्छे कलाकार थे. जीवन पर्यंत अपनी पीड़ा को दबाते हुए बिना किसी भेदभाव के सबका मनोरंजन करते रहे. इतने दिन लगातार वो अपने जीवन से लड़ते रहे. डॉक्टरों का प्रयास रहा होगा, जो बेहतर इलाज मिल सकता है बेहतर से बेहतर इलाज मिल रहा उन्हें, लेकिन उसके बावजूद भी आज हमने उन्हें खो दिया है. कानपूरच्या उन्नावमध्ये 25 डिसेंबर 1963ला राजू श्रीवास्तव यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना कॉमेडियन बनायचं होतं. त्यामुळे शालेय जीवनापासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये राजू श्रीवास्तव कॉमेडी करत होते. या हरहुन्नरी कलाकाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय. आपको हंसता खेलता गाता सुना देखा है हमने हमेशा. आपके बारे में न्यूज़ सुन के ऐसा लग रहा काश ये अफवाह होती. अफवाह है. अभी भी लग रहा है कि आप ये कुदरत कोई चमत्कार कर. 10 ऑगस्टचा दिवस वाईट ठरला. जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. या दरम्यान ते अचानक खाली कोसळले. रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. हळूहळू त्यांच्या मेंदूनही काम करणं बंद केलं. राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
मात्र 40 दिवसांनंतर हा संघर्ष थांबला आणि राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सगळ्यांना कायम दुःख विसरायला लावणारा, खळखळून हसायला लावणारा हा अवलिया आपल्याला सोडून गेला. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.